नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी आपणास यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनसाठीची रिसोर्स लिस्ट म्हणजे अभ्यास साहित्य आणि अशी काही पुस्तके जी वाचलीच पाहिजेत याबद्दल माहिती देणार आहे। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस आले की सर आम्हाला यूपीएससी मराठी माध्यमातून द्यायची आहे, त्यामुळे प्लीज आम्हाला यूपीएससी साठीची मराठीतून बुक लिस्ट सांगा। मग मंडळी, तुमच्यासाठी काही विषय आहे का राजे? चला तर आपण बघूया यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनसाठीचे मराठीतून स्टडी मटेरियल काय आहे ते। ओके, तर मंडळी सर्वात आधी एक गोष्ट लक्षात असू द्या की सिलेबस अँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, यूपीएससीचा अभ्यासक्रम आणि मागील काही वर्षात परीक्षेत विचारलेले प्रश्न हा तुमचा रिसोर्स लिस्टचा, बुक लिस्टचा पहिला महत्त्वपूर्ण घटक असायला हवा। सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जर तुम्ही बघितले नाही तर तुम्ही परीक्षा पास होऊच शकणार नाही। म्हणून तुम्ही बघितले असेल की मी सर्वात आधी आपल्या चॅनलवर सिलेबस डिस्कस केलेला आहे। नाऊ आता दुसरी गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी ही आहे की लेस इज मोर, म्हणजे 10 बुक वाचण्यापेक्षा एकच बुक 10 वेळा वाचा। एक वाक्य सांगतो ते लिहून ठेवा। लिमिटेड सोर्स अँड अनलिमिटेड रिव्हिजन इज द वे टू सक्सेस इन एक्झाम लाईक यूपीएससी। त्यामुळे तुमचा सोर्स मर्यादित ठेवा आणि अमर्यादित रिव्हिजन करा। आता तिसरी गोष्ट ही आहे की सर्वात आधी काय वाचायला सुरुवात करायची आणि पुढे काय वाचायचं। तर मित्रांनो, एकदा काय तुम्हाला सिलेबस समजला की एनसीईआरटी वाचायला सुरुवात करा। एनसीईआरटी 2-3 वेळेस वाचून झाल्या की मग तुम्ही ॲडव्हान्स बुककडे या। जेव्हा तुमचे एनसीईआरटीचे बुक्स आणि ॲडव्हान्स बुक चांगल्या प्रकारे वाचून होतील तेव्हा फायनली तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल वाचू शकता, जसे की मॅगझिन्स, गव्हर्नमेंट रिपोर्ट्स, जेणेकरून तुमच्या कंटेंटमध्ये व्हॅल्यू ॲडिशन होईल। आणि आता चौथी गोष्ट जी खूप इम्पॉर्टंट आहे, एकदा काय तुम्ही तुमची बुक लिस्ट, रिसोर्स लिस्ट ठरवली की मग त्याच पुस्तकांच्या यादीवर टिकून राहा। तुम्हाला सांगतो, पोट्टे काय करता माहिती आहे काय? एकाच टॉपिकसाठी 4-5 बुक घेऊन येतात। त्यांना जर एखाद्या तीरंदाजाने सांगितले की हे नाही, हे पुस्तक वाचा, तर ते पुस्तक घेऊन येतात। मित्रांनो, असे बिलकुल करू नका। एकदा काय बुक लिस्ट ठरवली की तिच्यावरच ठाम राहा। तुमची रिसोर्स लिस्ट वारंवार चेंज करू नका। लागलं तर 10-15 दिवस चांगला विचार करा, योग्य बुक लिस्ट ठरवा आणि मग स्टार्ट करा। ओके, आता एवढं सगळं सांगितल्यानंतर आपण एक्झॅक्ट बुक लिस्ट बघूया। आधी आपण मुख्य परीक्षेसाठी लागणारे बुक्स बघू आणि नंतर काही बुक्स प्रीसाठी एक्स्ट्राचे उरलेच तर ते पण बघू। असं का? तर मित्रांनो, प्रीचा सिलेबस मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये ऑलरेडी कव्हर होतो। ओके, तर सर्वात आधी GS1 साठी लागणारे पुस्तके बघू। तर मित्रांनो, GS1 मधील इतिहास या भागाची तयारी करण्यासाठी पुस्तके आहेत 6वी ते 12वीच्या इतिहासाच्या न्यू एनसीईआरटीज। ह्या एनसीईआरटीज तुमचा पाया मजबूत करतील। इथे तुम्हाला सांगतो की एनसीईआरटीची पुस्तके केवळ इंग्लिश आणि हिंदीमध्येच आहेत, त्यामुळे आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी सर्व विषयाचे एनसीईआरटी मराठीतून शिकवणे सुरू करणार आहे। तुम्ही इंग्लिश किंवा हिंदीमधून एनसीईआरटी वाचू शकता आणि मग आपले व्हिडिओ तर आहेच। त्यानंतर भारतीय कला आणि संस्कृती या भागाची तयारी करण्यासाठी तुम्ही RS शर्मा यांचे एन्शंट इंडिया हे पुस्तक वाचा। या पुस्तकाचा केसागर पब्लिकेशनने मराठीत अनुवाद केलेला आहे। नेक्स्ट आहे आधुनिक भारताचा इतिहास। या भागाची तयारी करण्यासाठी आधुनिक भारताचा इतिहास हे ग्रोव्हर आणि बेल्लेकर यांचे पुस्तक वाचा। मराठीत आहे हे पुस्तक। उसके बाद स्वातंत्र्य संघर्ष या पार्टची तयारी करण्यासाठी इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स हे बिपिन चंद्रा यांचे पुस्तक वाचा। केसागर पब्लिकेशनने या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केलेला आहे। नंतर आहे स्वातंत्र्यानंतरचा भारत। या भागाची तयारी करण्यासाठी इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हे बिपिन चंद्रा यांचे पुस्तक वाचा। केसागर पब्लिकेशनने या पुस्तकाचा सुद्धा मराठीत अनुवाद केलेला आहे। ओके, आता जगाचा इतिहास या भागाची तयारी करण्यासाठी आधुनिक जगाचा इतिहास हे जैन आणि माथुर यांचे पुस्तक तुम्ही वाचू शकता। मित्रांनो, आपण इतिहास आणि आर्ट अँड कल्चर यासाठी लागणारी पुस्तके तर बघितली। आता आपण इंडियन सोसायटी या भागाची तयारी करण्यासाठी लागणारी पुस्तके बघू। तर फर्स्ट 11th अँड 12thच्या सोशोलॉजीच्या समाजशास्त्राच्या एनसीईआरटी वाचा। सेकंड, समाजशास्त्राचा परिचय हे डॉक्टर ज्योती गगनग्रास आणि डॉक्टर सुधीर येवले यांचे पुस्तक वाचा। थर्ड, NGOचे रिपोर्ट्स। आणि आता फोर्थ अँड मोस्ट इम्पॉर्टंट आहे चालू घडामोडींचा अभ्यास, कारण 90% प्रश्न हे चालू घडामोडींवरच आधारित असतात। ओके, आता आपण भूगोल या भागाची तयारी करण्यासाठी लागणारी पुस्तके बघू।
तर मित्रांनो, जी.सी. लिऑंग यांचे फिजिकल अँड ह्युमन जिओग्राफी हे इंग्रजीमधील पुस्तक तुम्हाला वाचावे लागेल. डोंट वरी, हे पुस्तक मराठीमधून आपल्या चॅनलवर शिकवण्यात येईल. या पुस्तकाचा उपयोग तुम्हाला पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांसाठी होईल. या पुस्तकाबरोबरच 6वी ते 12वीच्या भूगोलाच्या NCERT तुम्हाला वाचाव्या लागतील. भूगोलाचा अभ्यास करत असताना जवळ भारताचा आणि जगाचा ॲटलस असू द्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण GS1 साठी लागणारी पुस्तके बघितली. आता आपण GS2 साठी लागणारी पुस्तके कोणती आहेत ते बघू. तर फर्स्ट, 6वी ते 12वीच्या पॉलिटिकल सायन्सच्या NCERT वाचाव्या लागतील. त्यानंतर सेकंड बुक आहे यम लक्ष्मीकांत, हे मराठीमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर तुम्ही तुकाराम जाधव सर यांचे भारतीय राज्यघटना हे पुस्तक पण उपयोगात आणू शकता. मित्रांनो, लक्षात असू द्या की यम लक्ष्मीकांत हे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोघांसाठी मस्ट रीड बुक आहे. त्यानंतर थर्ड, राज्यसभा टीव्हीवरील डिबेट्स बघत जा. फोर्थ, गव्हर्नन्स या टॉपिकवर मृणाल पटेल यांनी यूट्यूबवर व्हिडिओज टाकलेले आहेत, ते बघा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध या टॉपिकची तयारी करण्यासाठी भारताचे परराष्ट्र धोरण हे शैलेंद्र देवळणकर यांचे पुस्तक तुम्ही वाचू शकता. आता GS2 ची तयारी करण्यासाठी सर्वात शेवटचा आणि इम्पॉर्टंट सोर्स आहे चालू घडामोडी. त्यासाठी दररोज न्यूजपेपर वाचत जा. इंग्लिशमधील दी हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस यापैकी एक वाचू शकता, किंवा तुम्ही मराठीतील लोकसत्ता हा पेपर पण वाचू शकता. तर मंडळी, आतापर्यंत आपण GS1 आणि GS2 साठी लागणारे स्टडी मटेरियल बघितले. आता आपण बघूया GS3 साठी लागणारे स्टडी मटेरियल काय ते. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही इकॉनॉमिकल टॉपिकसाठी 9वी, 10वी, 11वी आणि 12वीच्या अर्थशास्त्राचे NCERT वाचा, म्हणजे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पडतील. आता नेक्स्ट, इकॉनॉमिक सर्वे आणि बजेट वाचायचे. त्यानंतर न्यूजपेपर वाचायचा म्हणजे वाचायचाच, कारण संपूर्ण UPSC परीक्षेचा डोळा चालू घडामोडींवरच असतो. ओके, या तक सब क्लिअर आहे? मित्रांनो, अर्थव्यवस्था या भागाची तयारी करण्यासाठी रंजन कोळंबे यांचे भारतीय अर्थव्यवस्था हे पुस्तक मराठीत आहे. आणि जर तुम्हाला इंग्लिशमधून वाचायचे असेल तर रमेश सिंग यांचे इंडियन इकॉनॉमी हे पुस्तक उपलब्ध आहे. त्यानंतर राज्यसभा टीव्हीवरील डिबेट्स पण ऐकत जा राजे हो. आता नेक्स्ट, पर्यावरण या भागाची तयारी करण्यासाठी पर्यावरण परिस्थितिकी हे तुषार घोरपडे यांचे पुस्तक आहे. त्यानंतर जर तुम्हाला इंग्लिशमधून वाचायचं असेल तर शंकर IAS म्हणून एन्व्हायरमेंटचं बुक आहे, त्या बुकचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. त्याचबरोबर क्लास 12th NCERT ऑफ बायोलॉजी अँड लास्ट 4 चॅप्टर्स, 12वीच्या बायोलॉजीच्या NCERTचे शेवटचे 4 चॅप्टर वाचा. ओके, नाऊ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या टॉपिकची तयारी करण्यासाठी तुम्हाला 6वी ते 10वीच्या सायन्सच्या NCERT वाचाव्या लागतील. आणि न्यूजपेपर तर मस्ट आहे. न्यूजपेपरमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीबद्दल जे काही येतं त्याच्या नोट्स काढून ठेवायच्या. मित्रांनो, आता सुरक्षा, सिक्युरिटी या टॉपिकची तयारी करण्यासाठी तुम्ही अशोक कुमार यांचे इंटरनल सिक्युरिटी हे पुस्तक वाचू शकता. हे पुस्तक इंग्लिशमधून उपलब्ध आहे. त्यानंतर करंट अफेअर्स, चालू घडामोडींवर पकड ठेवा. त्याचबरोबर जे टॉपिक बुक्स कव्हर करत नाही त्याच्यासाठी लगेच गुगल काकाला विचारायचं. भावांनो, चला तर आता आपण GS4 इथिक्ससाठी लागणारे स्टडी मटेरियल काय ते बघू. तर फर्स्ट, इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड बाय क्रॉनिकल हे पुस्तक या टॉपिकची तयारी करण्यासाठी ठीक राहील. आता सेकंड सोर्स आहे मृणाल पटेल्स व्हिडिओ ऑन यूट्यूब फॉर इथिकल कन्सेप्ट. तुमच्या इथिकल कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मृणाल पटेल यांनी जी यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेली आहेत ती तुम्ही बघू शकता. आणि यानंतर मित्रांनो, जेव्हा पण तुम्हाला असे वाटले तुमच्याकडे एखाद्या टॉपिकसाठी स्टडी मटेरियल नाही, तेव्हा लगेच गुगल तात्याकडे जायचं आणि सर्च करायचं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण UPSC मुख्य परीक्षेसाठीच्या 4ही GS पेपरसाठीची बुकलिस्ट बघितलेली आहे. पूर्व परीक्षेसाठी लागणारी पुस्तके आपण ऑलरेडी मुख्य परीक्षेच्या बुकलिस्टमध्ये बघितलेली आहेत. त्यामुळे इतर कोणतीही पुस्तके पूर्व परीक्षेसाठी सांगायची गरज नाही. आता एक काम करा, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी ज्या 4 स्टेप सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा. फर्स्ट, सिलेबस अँड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. सेकंड, लेस इज मोर म्हणजेच लिमिटेड सोर्स अँड अनलिमिटेड रिव्हिजन. थर्ड, सर्वात आधी काय वाचायचे. आणि फोर्थ आहे जी तुम्ही बुक लिस्ट ठरवलेली आहे तिच्यावर टिकून राहणे. ओके, आपण आता इथे थांबूया. तर मित्रांनो, मराठी विद्यार्थ्यांसाठी केलेला माझा हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल
तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.